तर योग सिद्धांत हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार, सिद्धांत आहे हा. ओके, दिस इज अ सिद्धांत. आणि या सिद्धांतामध्ये आपण काय शिकणार आहोत, योगाची व्याख्या. योगची व्याख्या ही सुरुवातीला 2000 वर्षांपूर्वी पतंजली महामुनींनी करून ठेवलेली आपल्यासाठी. त्याचा अर्थ सांगितलेला आहे, त्याचं स्वरूप सांगितलेले आहे. म्हणजे योग म्हणजे काय पूर्णपणे. ओके, हे संपूर्ण आपल्याला पतंजली योगसूत्र मधनं आपल्याला हे ऑलरेडी ज्ञान आपल्या समोर ठेवलेलं आहे. मग पतंजली योगसूत्र हे सर्वात मोठं मानसशास्त्राचं ग्रंथ मानला जातो. ओके, पतंजली योगसूत्र. पण हठप्रदीपिका आहे, घेरंड संहिता आहे, हठयोगातले पण वेगवेगळे सिद्ध सिद्धांत पद्धती आहे, उपनिषद आहेत आपली, याच्या सगळ्यांमधनं योग आहे. आपल्या आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये हा योग हा पूर्णपणे भिनलेला आहे. परंतु सर्वात पहिल्यांदा योगची जी काय मांडणी केली आहे, योग म्हणून एक पूर्णपणे शास्त्र निर्माण केलं, एक दर्शन म्हणून लोकांसमोर ठेवलं, हे पतंजली महामुनींनी ठेवलं. त्यांनी संपूर्ण उपनिषदामध्ये, वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये थोडं 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 असं ज्ञान होतं, पण ते ज्ञान संपूर्ण एकत्र केलं. आणि योग म्हणजे काय, तर हे आपल्या समोर मांडलेलं आहे. सो सर्वात मोठा मानसशास्त्राचा म्हणजे सायकॉलॉजीचा ग्रंथ 2000 वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये होता. वेस्टर्न संस्कृतीमध्ये आता 150 वर्षांपूर्वी त्याचं ज्ञान आलेलं आहे. परंतु आपल्याकडे हे, मग सायकॉलॉजी मध्ये काय येतं, तर मनाचा विचार येतो की नाही, मनाचा अभ्यास करतोय आपण. सायको म्हणजे काय, तर मन. तर मनाच्या चा अभ्यास कसा कसा केलेला आहे त्यांनी, पतंजली महामुनींनी मानसिक वृत्ती सांगितलेल्या आहेत. त्यांनी 5 मनाच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. ओके, पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये त्या वृत्तींचे प्रकार सांगितलेत की कसं असतं, काय असतात, आपल्या मनाची दशा काय असते प्रत्येक वेळेला, वेगवेगळ्या वेळेला. ओके, मग त्या वृत्तींचं, वृत्ती तर आपल्या आहेत म्हणजे विवेकानंदांनी त्या वृत्तींचं वर्णन कसं केलेलं आहे, तर सपोजिंग एक मोठा तलाव आहे. ओके, त्यांचे राजयोग म्हणून पुस्तक आहे विवेकानंदांचं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे वृत्तींचं, की एक तलाव असतो. ओके, तर त्या तलावामध्ये शांत तलाव असतो. त्या तलावामध्ये जेव्हा आपण खडा टाकतो तेव्हा काय होतं, तरंग निर्माण होतात. त्या तरंग म्हणजे वृत्ती. ओके, म्हणजे एखादा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला सामोरं जातो, एखाद्या इव्हेंटला किंवा कोणी आपल्याशी बोलत असतो, तर आपली ती रिॲक्शन असते, मनाची वृत्ती असते, रिॲक्शन असते, जे काय आपण बोलतो ते, दॅट इज मनाच्या. पण मग ह्या मनाच्या वृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्या वृत्तींचं मन नियमन कसं करायचं ते पण पतंजली महामुनींनी दिले. सो आपण काय करणार आहोत, मनाचा अभ्यास करणार, मनाच्या वृत्तींचा अभ्यास करणार. आणि मग मन म्हणजे काय, तर चित्त. ओके, चित्त इज इक्वल टू मन. पण त्याच्यामध्ये अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत, त्या आपण शिकणार आहोत. चित्त म्हणजे फक्त एक. अच्छा, मला अजून एक गोष्ट सांगा, की जसं आपला हात आहे, पाय आहे, डोळे आहे, ओके नाही, तसं मन कुठे आहे. मन हे ऑर्गन नाहीये, बरोबर. एखादं इंद्रिय म्हणतो आपण, डोळे, कान, नाक, घसा, तसं मन नाही दिसत आपल्याला, ओके नाही. पण मन असतं की नाही आपल्याला. सो या मनाचा, जे दिसत पण नाही आपल्याला, त्याचा आपण अभ्यास करणार. ओके, सो ओके, नाव लेट अस सी योग म्हणजे काय.
आता तुम्ही मला रिप्लाय करायचं आहे बरं का. अनम्यूट करायचं आहे. पहिल्यांदा हात वर करायचा, म्हणजे यू हॅव टू रेज युअर हँड सिस्टीम मधनं. देन आय विल आस्क यू, अनम्यूट करा आणि सांगा व्हॉट इज योग तुमच्या दृष्टीने. ओके, योग म्हणजे काय? बोला. वन बाय वन प्लीज रिप्लाय. येस, कोणीतरी सांगा मला योग म्हणजे काय? काय? हॅलो तुषारजी, सांगा. योग म्हणजे दोन गोष्टींचं मिलन किंवा व्हेरी, संयोग. हा, जुळून संयोग. येणे, जुळवून येणे, जुळून येणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, अजून कोणी? ओके, मग काय जुळवणे? दोन गोष्टी म्हटलात ना आपण, काय जुळवायचं इथे? शरीर आणि चित्त. शरीर आणि चित्त. व्हेरी गुड. ओके, अजून काय? शरीर आणि विचार थोडक्यात. शरीर आणि विचार म्हणजे मनातले विचार, म्हणजेच मन, म्हणजेच चित्त. ओके, फाईन. ते ऑलरेडी आपण झालंय आपलं. अजून काही आहे का? श्वास. श्वास. हो हो, व्हेरी गुड. हा, श्वास आणि श्वास आणि श्वास, माइंड, बोलायचे. हा, माइंड, माइंड, श्वास आणि बॉडी. माइंड, बॉडी अँड ब्रेथ. माइंड, बॉडी अँड ब्रेथ. व्हेरी गुड. एनिथिंग एल्स? सो फर्स्ट इज बॉडी, करेक्ट है ना, अँड सेकंड इज माइंड. दोन ऍस्पेक्ट्स आपल्या पर्सनॅलिटीच्या आपल्याला कळल्या. ओके, थर्ड इज ब्रेथ, थर्ड ऍस्पेक्ट ऑफ अवर पर्सनॅलिटी. बरोबर. शरीर, मन आणि श्वास. अजून काय जुळवायचंय आपल्याला? व्हॉट इज द जॉईनिंग पार्ट? फायनल हिंट देते. मॅडम, काय? शरीर, मन आणि आत्मा. शरीर, हा मन आणि आत्मा यांना एकत्र आणणारी एक आध्यात्मिक हा, प्रक्रिया म्हणजेच योग. व्हेरी गुड. अजून? व्हेरी गुड, यू आर प्रोग्रेसिंग. चला पुढे, अजून पण काहीतरी आहे पुढे. परमात्म्याशी कनेक्शन. व्हेरी गुड. सो पहिलं म्हणजे शरीर आणि मन जुळणे. ओके, शरीर आणि श्वास आणि मन जुळणे. त्याच्यानंतर शरीर, मन, मनाचा मन हे आत्म्याशी जुळणे, आणि मग आत्म्याचा परमात्म्याशी मिलन म्हणजे जुळणे. जेव्हा आत्मा परमात्मा मध्ये विलीन होऊन जातो, फायनल समाधीची अवस्था आहे. ओके, सो दिस इज व्हॉट आपण हे शिकणार आहोत. आपल्याला आता काय या जगामध्ये, कलियुगामध्ये, आपल्याला फार तर फार शरीर आणि मन किंवा शरीर आणि श्वास जुळला तरी खूप झालं. पण जीवात्माचं परमात्म्यामध्ये जे मिलन आहे त्याला हे योग म्हणतात. ओके, तर आता पतंजली महामुनींनी पहिलं जे श्लोक, पहिलं स्तोत्र, आता स्तोत्र आणि श्लोक मध्ये जो फरक आहे तो स्तोत्र हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं असतं, अगदी थोडक्या शब्दांमध्ये त्याचा फक्त म्हणजे फक्त संकेत दिलेला असतो, आणि श्लोक म्हणजे एक्सप्लेनेशन मध्ये सगळं दिलेलं असतं. ओके, मोठा असतो श्लोक. पण स्तोत्र म्हणजे जस्ट वन लाईनर आपण म्हणतो ना, मग त्याचा मतितार्थ आपण बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत बसतात. दॅट इज स्तोत्र. तर हे पतंजली महामुनींनी काय लिहिलेले? स्तोत्र लिहिलेले, श्लोक नाही लिहिलेले. ओके, सो पतंजली स्तोत्र म्हणतो आपण. ओके, सो त्याची योगाची व्याख्या काय दिलेली आहे पतंजली महामुनींनी? तर हे योगसूत्र 2 नंबरचं योगसूत्र, चॅप्टर नंबर 1 मध्ये, योगश्चित्त वृत्ती निरोध. ओके, सो योग म्हणजे काय? तर चित्ताच्या वृत्तींचा निरोध. आता आपण वृत्तींचं डेफिनिशन ऐकलं विवेकानंदांच्या प्रमाणे.
मनातले जे तरंग उठतात त्याला वृत्ती म्हणतात. चित्त म्हणजे मन. आता अजून चित्ताची अजून पुढे आपण व्याख्या बघणार आहोत. ओके. सो चित्ताच्या वृत्तींचा निरोध. बरं, निरोध म्हणजे इट इज नॉट की तुम्ही सेपरेट म्हणजे दाबून ठेवणं असं असं नाहीये त्यांचं म्हणणं. ते तुम्ही सबलायमेट करायचंय. म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ते अध्यारूत जेव्हा एखादी गोष्ट होती तेव्हा तुम्ही ते सहजपणे करू शकता. सो दॅट इज त्यांचा जो संकेत आहे तो असा आहे की योग म्हणजे आपलं जे चित्त, मनातले जे तरंग आहेत, या तरंगांना जेव्हा आपण त्याचा निरोध करतो, ज्या वेळेस ते तरंग आपले स्थिर होतात, जसं आपण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने स्थितप्रज्ञाची व्याख्या सांगितलेली आहे की जो दुःखातही आणि सुखातही समान वागतो तो स्थितप्रज्ञ. जेव्हा तुम्ही दुःखही पचवू शकता आणि सुखही पचवू शकता, सुख सुद्धा पचवावं लागतं. ते जे पचवणं म्हणतो ना आपण, निरोध करणं, की त्याचा आपल्यावरती अगदी खूप सुख म्हणजे चांगली काही बातमी आली की खूप एक्साइटमेंट झालं आणि मेंटल डिस्टर्बन्स झाला, खूप दुःख झालं आणि डिप्रेशन आलं. असं नको आहे आपल्याला. मग डिप्रेशन जर आपल्याला बाजूला ठेवायचं असेल तर आपल्याला योग शिकणं आवश्यक आहे. योगामध्ये काय सांगितलेलं आहे की या गोष्टींचा आपण निरोध करू शकतो. ज्या वाईट गोष्टी, मानसिक गोष्टी आहेत, या गोष्टींच्या चा आपण म्हणजे इट्स लाईक अ थेरपी. त्या थेरपीमुळे तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता. ओके. सो निरोध म्हणजे नॉट सप्रेस. ओके. इट इज नॉट सप्रेशन, इट इज सबलायमेशन. ओके. सो जेव्हा आपण चित्ताच्या वृत्तींचा निरोध करतो तेव्हा आपला योग घडून येतो आपल्या शरीर आणि मनामध्ये. ओके. सो आता त्यांनी काय सांगितलंय की मन म्हणजे चित्ताची जी डेफिनिशन आहे, ती चित्ताची डेफिनिशन त्याच्यामध्ये 4 घटक आहेत. ओके. सो चित्त इज म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर माइंड फील्ड आहे, नॉट जस्ट अ माइंड. इट इज ऑल टुगेदर. 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला चित्त असं म्हटलं जातं. त्या 4 गोष्टी कुठल्या? तर पहिलं म्हणजे आपलं मूळ मन. ओके. माइंड, जस्ट माइंड. ओके. जे आपल्याला आपण विचार करतो, इमोशन्स असतात, फिलिंग्स असतात त्याच्यामध्ये, तर ते मन. दुसरा घटक चित्तामध्ये इज बुद्धी. ओके. लॉजिकल थिंकिंग. सुसूत्र पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, बुद्धीचा वापर करून विचार करतो, तेव्हा त्याला बुद्धी असं म्हणतात. थर्ड, अहंकार. आता आपण म्हणू की अहंकार कुठून आला, हा त्याला काय म्हणजे व्हॉट इज द मिनिंग. पण जर तुम्ही तुमची आयडेंटिटी, इट इज आयडेंटिटी नॉट अहंकार म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे तुमचं ते अस्मिता म्हणतो ना आपण की मीपणाची, की जोपर्यंत मी स्वतःला ओळखत नाही म्हणजे आय एम नाम रूप माझं जे आहे की मी वैशाली वाळिंबे आहे, माझं असं स्वरूप आहे, जेव्हा समोरची व्यक्तीला मी माझी ओळख करून देते कशी करणार. सो ही माझी आयडेंटिटी आहे, तो अहंकार. दॅट इज द मिनिंग ऑफ अहंकार. इथे इथे इगो म्हणजे सुपर इगो नाही तुमचा, म्हणजे ऑल्टर्ड इगो नाही, हे तुमचं नॉर्मल तुमची आयडेंटिटी, अस्मिता म्हणजे हा अहंकार, याला मिनिंग आहे. सो तुमची संपूर्ण मन किंवा चित्त म्हणजे तुमची पूर्ण आयडेंटिटी होते. ओके. आणि लास्ट इज संस्कार तुमचे. आता जर तुम्ही पुनर्जन्मामध्ये बिलीव्ह करत असाल तर असं म्हटलं जातं की जे संस्कार तुमचे पूर्वजन्मीचे केलेले असतात ते संस्कार भगवद्गीतेमध्ये पण सांगितले की जर तुम्ही एखादी गोष्ट अर्धवट शिकून मग तुमचा जर मृत्यू झाला तर ती पुढच्या जन्मी तुम्ही ती कंटिन्यू करता शिकायला. तर तसं ते संस्कार तुम्ही घेऊन येता.
कधी कधी एखादा अगदी लहान मूल असतं बघा, ते एकदम श्लोक म्हणायला लागतं, त्याला पाठांतरची पण गरज लागत नाही. किंवा एखादा चाइल्ड प्रॉडिजी, 3 वर्षाचा मुलगा, आता न्यूज आली बघा, चेस खेळत होता, ग्रँड मास्टर झाला. सो असे काही तुम्ही संस्कार घेऊन येता पूर्वजन्मीचे, तर ते त्याला चित्त म्हणतात, मेमरीज. ओके, संस्कार. तर हे सगळं मिळून 4 गोष्टी जेव्हा, हे याला म्हणतात अंतःकरण चातुष्टय. मन, बुद्धी, अहंकार, चित्त, याला अंतःकरण चातुष्टय असं म्हणतात. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल. हो, अंतःकरण चतुष्टय मधले 4 घटक कुठले? ओके. हॅलो, कोण आहे ती? कविता साबळे. हा, शांतपणे बस आणि छानपैकी ऐक काय सांगते मी ते. हा, ओके. सो हे सगळं मिळून आपलं अंतःकरण चतुष्टय असं. सो हे सगळे जे आहेत, ह्या सगळ्याचे इंट्रोडक्शन आहे. तुमच्या पतंजली योगसूत्र शिकणार आहोत आपण, त्याचं हे इंट्रोडक्शन आहे की पतंजली महामुनींनी वृत्ती म्हणजे काय सांगितलंय, चित्त म्हणजे काय सांगितलंय. चित्त म्हणजे 4 गोष्टींनी बनलं असतं. ओके. तर जेव्हा जेव्हा अजिबात विचार डोक्यात येत नाही, असं कोणी आहे का की ज्याच्या डोक्यात काहीच विचार येत नाहीत? कधीच. असं कधीच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये. काही ना काहीतरी कंटिन्युअस विचार चाललेले असतात, हो की नाही? सो जर तुम्हाला हे विचार शांत करायचे असतील तर तुम्हाला योग शिकणं आवश्यक आहे. पण मग हे हे विचार 3 प्रकारचे असू शकतात. ओके, त्यांना गुण आहेत. प्रत्येक प्रत्येक विचाराला गुण आहे. 3 प्रकारचे गुण असतात. कोणाला माहिती आहेत त्रिगुण? त्रिगुण सांगायचे. रज, हम्म. सात्विक आणि तामस. ओके, मग त्याचे गुण सांगा आता. रजस म्हणजे काय? राजस. राजसिक. ओके नाही, हम्म. म्हणजे राजसिक ही वृत्ती झाली आपली. राजसिक वृत्ती म्हणजे राजासारखी वृत्ती, विलासीन जीवन, शौर्याचं जीवन, हो की नाही? पण त्याच्यामध्ये राग, लोभ, हे सगळे जे आहेत हे दुर्गुण पण येतात. त्याच्यामध्ये राजसिक हे भगवद्गीतेमध्ये राजसिक प्रकारचं जेवण सुद्धा, मसालेदार तिखट पदार्थ, हे सगळे राजसिक मध्ये येणार. ओके. राजा किंवा एखादा लढवय्या तुम्ही जर समोर आणलात आणि त्याचे जे गुण असतात त्याच्यामध्ये, तर ते गुण आणि प्लस आणि मायनस म्हणजे अँगर, राग, लोभ, हे सगळं, द्वेष, हे हे प्रकार सुद्धा राजसिक वृत्तीमध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर सांगा तामसिक वृत्तीमध्ये काय प्रकार आहेत? व्हॉट आर द गुणस ऑफ तामसिक वृत्ती? तामसिक वृत्तीचे गुण सांगा मला कोणीतरी. येस, बोला. क्रोध, द्वेष, हम्म. मत्सर, मोह. आपण कसं समजू की हा माणूस तामसिक आहे किंवा हे जेवण तामसिक आहे? तमस म्हणजे अंधार. लेझीनेस, लेझीनेस, आळस. ओके. किंवा हे काय म्हणतात, शिळ शिळ अन्न म्हणतो ना आपण, किंवा खराब झालेलं, वास येणारं अन्न, असं जे अन्न असतं त्याला तामसिक असं नाव दिलं जातं. किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये अशी पद्धत आहे की अन्न शिजवलं तर 3 तासात ते ग्रहण करावं लागतं. आणि ते अन्न
जर गार झालं तर पुन्हा गरम करायचं नसतं, ते पुन्हा गरम केलं की ते तामसिक झालं. त्याचे गुण हळूहळू कमी होत जातात. ओके. जो जो माणूस सतत झोपत असतो, काही काम करत नाही, आळशी आहे, त्याला काही करावंसं वाटत नाही, जो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, तामसिक वृत्ती. ओके. देन सात्विक वृत्ती. तामसिक आणि सात्विक हे पूर्णपणे ऑपोजिट वृत्तीचे. ओके. सात्विक माणूस आपण किती वेळा म्हणतो, किंवा सात्विक जेवण म्हणतो आपण, अगदी तिखट नसलेलं, किंवा अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला सात्विक जेवण. ओके. सो पण मग सात्विक वृत्ती म्हणजे ज्याला राग येत नाही, ज्याच्या मनामध्ये मोह नाही, मत्सर नाही, तो सगळ्यांबद्दल चांगला विचार करतो, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करतो. ओके. सो असा जो माणूस आहे त्याला काही केलं तरी त्याला राग येत नाही, किंवा तो मारहाण करत नाही. ओके. अहिंसावादी आहे. ओके. असा जो माणूस आहे तो सत्वगुणयुक्त माणूस आहे. सो हे आपण बघितले, वृत्ती तीन वेगवेगळ्या प्रकारची, 3 गुणांनी युक्त असते वृत्ती, ह्या सगळ्या वृत्ती. ओके. तर या सगळ्या वृत्तींना जर आपल्याला निरोध करायचा असेल, जसं पतंजली महामुनींनी सांगितलंय की आपल्याला योगाच्या वृत्तींचा निरोध करायचा आहे. वृत्तींचा जर निरोध करायचा आहे तर तामसिक वृत्ती आपली जी आहे, आळस जो आहे, तो आपल्याला आधी कमी केला पाहिजे. आळस कमी केल्यानंतर आपण रजसमध्ये जातो. रजसमध्ये आपल्याला कम्प्लीट ऍक्टिव्हिटी सुरू होते, पण ती ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला हळूहळू मन शांत करायचं असतं. मग आपण सात्विक वृत्तीकडे जातो. हळूहळू आपणच स्वतःला कसं चेंज करायचंय, तामस मधनं रजसमध्ये येऊन, ती प्रोसेसच आहे बॉडीची किंवा पर्सनॅलिटीची. तमसमधनं रजसमध्ये, रजसमधनं मग आपण शेवटी सत्वगुण, आणि मग समाधीमध्ये सत्वगुणाच्याही पलीकडे आपल्याला जायचं असतं. ओके. सो ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशी आहे त्यांनी सांगितलेली, 8 अंगांमध्ये त्यांनी ही प्रोसेस सांगितलेली आहे. सो आपल्याला कुठे पोचायचंय फायनली, निर्विचार. विचार येता कामा नाही, एवढं सामर्थ्य आलं पाहिजे. 2 मिनिटं डोळे बंद करून बसलं तरी 100-160 विचार येतात डोक्यात. येतात का नाही सांगा. मग ह्या विचारांना जर आपल्याला आळा घालायचा असेल, हळू 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 कंट्रोल ओव्हर युअर माइंड. जेव्हा आपल्याला लक्षात पण येत नाही की आपला एक सायकल आपली विचारांची चाललेली असते. बॉस असं बोलला, मग असं केलं, मग तसं केलं, आता मी त्याला असं करणार आहे, मग मी त्याला तसं बोलणार आहे, मग मी असं करणार आहे. किती एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा, तिसऱ्यातनं चौथा विचार. आपल्याला कळत पण नाही की आपण इकडनं तिकडे कधी पोचलो, कन्याकुमारीवरून काश्मीरला पोचलो, लक्षात पण येत नाही. हे सगळे जे व्हर्लपूल्स म्हणतात, व्हर्लपूल म्हणूनच ते छोटे 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 तरंग फिरत राहतात त्या आपल्या मनाच्या तलावामध्ये, है ना. एक हा विचार झाला. दुसरा विचार, अरे बापरे, लवकर जायचंय आपल्याला, तिथे पोचायचंय, आधीच उशीर झालाय, असं झालंय तसं झालंय, ह्या मेल्याने असं केलं तसं केलं, उशीर झाला. हो की नाही. सो लॉट्स ऑफ थॉट्स. मग ही जी सायकल आहे, ही सायकल ब्रेक कशी करायची, याला आळा कसा घालायचा, हे कसं थांबवायचं, आणि मग मन शांत कसं करायचं, ह्याच्यातनं हे जे आहे हे आपल्याला आता शिकायचंय. फायनली आपल्याला कुठे जायचंय, नो विचार, नो वृत्ती. ओके. ही समाधीची अवस्था आहे.
मन, बुद्धी, अहंकार आणि संस्कार आपल्याला विलीन करायचे आहे. या सगळ्याला पलीच्या पलीकडे जेव्हा आपण जायला सामर्थ्य आपलं होतं, तेव्हा खरं म्हणतात की आपण योगी झालो म्हणून. आणि मग फायनली आपण कुठे, ओरिजिनल मनाची अवस्था काय असते जेव्हा लहान बाळ जन्माला येतं? त्याच्या मनात काही विचार असतात का? काही नसतं. आनंद असतो त्याचा, फक्त खेळतो तो इनोसंटली, हो की नाही? काही नसतं त्याच्या डोक्यामध्ये. ती अवस्था आपल्याला आनंद, फायनल मनाची मूळ स्थिती गाठायची, निखळ आनंद, फायनल. ओके, समाधानी अवस्था, सॅटिस्फॅक्शन, पीस अँड ट्रँक्विलिटी, एवढंच उरतं मग. ओके, तुम्ही बघत असाल, तुम्हाला कधी वाचलं पण असेल की एखादा योगी तर काही फरक पडत नाही, सदा आनंदी असतो, सदा सुखी असतो, हसतमुख असतो, कधी रडताना योगी दिसत नाही तुम्हाला एखादा कुठलाही, नेव्हर क्राय. ओके, बर. मग आता योग हा जो शब्द आहे हा युज धातू मधनं आलेला आहे. संस्कृतचा मूळ जो शब्द आहे तो युज. ओके, तर युज म्हणजे जोडणे. जोडणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी फायनली जोडणे. म्हणजेच काय? मनुष्यत्वातनं देवत्वाकडे जाणे. मनुष्य हा तमस आणि रजस असतो. देवत्व कुठे सुरू होतं? सत्वगुणाने सुरू होतं. पण सत्वगुणाच्याही आपल्याला पलीकडे जायचं. ओके, सो बर, आता काय आहे? आता आपण मनाचा विचार करणार. त्याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे की जरी मन दिसत नसलं आणि मन असलं, मनाचे 4 पैलू असले तरी एखादी गोष्ट, एखादी जी व्याधी आहे, आता सायंटिस्टनी हे प्रूव्ह केलेलं आहे, 90% व्याध्या कुठे उत्पन्न होतात? मनामधनं. मानसिक विकार सायकोसोमॅटिक असतात, हो की नाही? आता कोविड जर म्हटलं तर ते बाहेरून आलेलं आहे की नाही? व्हायरस येतो, बॅक्टेरिया इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन होतं, हे सगळे बाहेरून आलेले विकार आहेत. आपण त्याबद्दल नाही बोलत. आपण कुठल्या गोष्टींबद्दल बोलतो? हाय ब्लड प्रेशर बाहेरून येतं का कोविड सारखं? नाहीये. मग हाय ब्लड प्रेशर का होतं? आंतरिक काहीतरी बिघाड झालेला आहे की नाही? मग तो फंक्शनिंग मध्ये वी कॅन से की ठीक आहे, 10-20% आपल्या शरीराचं फंक्शनिंग बिघडले, पण ते 10-20% नाही. पण हाय ब्लड प्रेशर कशामुळे होतं? डायबिटीस कशामुळे होतं? स्ट्रेसमुळे होतं की नाही? स्ट्रेस म्हणजे काय? सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे माइंड, सोमा म्हणजे शरीर, मन आणि शरीर. तर वसिष्ठ ऋषी जे प्रभू श्रीरामाचे गुरु, हे वाल्मिकींनी लिहून ठेवलेल्या रामायणामध्ये वसिष्ठ ऋषी रामाला सांगतात की 2 प्रकारच्या व्याधी असतात. एक म्हणजे अधीज व्याधी आणि दुसरी म्हणजे अनाधीज व्याधी. मग अधीज व्याधी आणि अधीज म्हणजे जी व्याधी मनातून उत्पन्न होते त्याला अधीज व्याधी असं म्हणतात. आणि दुसरी म्हणजे बाहेरून आलेली, जसं व्हायरल इन्फेक्शन किंवा आपल्याला लागलं, खरचटलं, त्रास झाला, दुखापत झाली, ही अनाधीज व्याधी. हे वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलंय. 5000 वर्षांपूर्वी आपल्याकडे हे आलेलं आहे ऑलरेडी, सायकोसोमॅटिक विकार. ओके, सो हे रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे, हे तुम्ही वाचू शकता योग वसिष्ठ मध्ये. सो सायकोसोमॅटिक गोष्टी ज्या आहेत त्या विकारांच्या वरती जेव्हा आपण उपाय करायला जातो, म्हणजे मनामध्ये व्याधी निर्माण नको व्हायला, अधीज व्याधी निर्माण नको व्हायला,
यासाठी आपल्याला पतंजली महामुनींनी वृत्ती कशा सांभाळायच्या, काय 5 प्रकारच्या कुठल्या वृत्ती असतात, मग त्यांचे डेफिनिशन्स सांगितलेले आहेत आणि त्या डेफिनिशन्स नंतर त्या वृत्ती कशा सांभाळायच्या, तर 8 अंग सांगितलेली आहेत. म्हणून पतंजली महामुनींचं जे योग आहे त्याला अष्टांग योग म्हणतात, कारण त्यांनी 8 अंग, स्टेप्स आहेत त्या वेगवेगळ्या अंग आहेत, स्टेप्स नाही आहेत. म्हणजे एक केलं आणि दुसरं नाही केलं, एका नंतर दुसरं केलं असं नाही होत. म्हणजे आसनानंतरच तुम्ही आसन शिकल्यानंतरच तुम्ही प्राणायाम करायला जा असं नाहीये. तुम्ही आसन पण शिका, प्राणायाम पण शिका, धारणा पण शिका, ध्यान पण शिका. ओके, यम नियम हे सगळे 8 अंग हे आपण शिकणार आहोत पुढे. पण असे हे त्यांनी 8 वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, अंग आहेत योगचे. ओके, आणि हे असं संपूर्ण शास्त्र जेव्हा त्यांनी 2000 वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी जेव्हा मांडलं लोकांच्या समोर, तेव्हा त्याला एक संपूर्णपणे दर्शनाचा एक स्वरूप आलं. ओके, दर्शन म्हणजे काय सांगा कोणीतरी, व्हॉट इज दर्शन? कोणाला माहिती आहे का? दर्शनाचं मीनिंग पाहिजे मला. व्हॉट इज दर्शन? ओके, nobody? Anybody knows? Tell me fast, otherwise I will go ahead. ओके, सो दर्शन म्हणजे एक परिपूर्ण, दर्शन म्हणजे काय, बेसिक अर्थ त्या शब्दाचा लिटरल अर्थ म्हणजे बघणे. ओके, नाही दिसणे. दर्शन घडलं आपण म्हणतो की नाही, एखाद्या गोष्टीचं, एखाद्या संतांचं किंवा आपल्याला एखाद्या देवाचं दर्शन घडतं. जेव्हा आपण देवळात जातो तर दर्शन घडतं की नाही आपल्याला. सो सीइंग, बघणे, बेसिक अर्थ त्याचा. परंतु दर्शन हे आपल्या संस्कृतीमध्ये संपूर्ण एक फिलॉसॉफी, याला दर्शन म्हणतात. ओके, अशी आस्तिक आणि नास्तिक 2 प्रकारची दर्शनं आहेत. आस्तिक दर्शन म्हणजे जे वेदांना मानतात, म्हणजे वेद हे सर्वस्वी आहेत, सर्व संपूर्ण आहेत, त्यांची जाण ठेवून जे पुढे चालतात, अशी 6 दर्शनं आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. आणि जे वेदांना मानत नाहीत पण तरी सुद्धा फिलॉसॉफीज आहेत, जसं त्यांना नास्तिक दर्शन म्हणतात. जसं बुद्धिझम आहे, जैनिझम आहे आणि चारवाक, ह्या 3 दर्शनं जी आहेत ही नास्तिक दर्शन, ही वेदांना मानत नाहीत. पण 6 दर्शनं अशी आहेत जी वेदांना मानतात. ती कुठली कुठली आहेत? तर योग दर्शन, सांख्य दर्शन, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय दर्शन आणि वैशेषिका, अशी 6 दर्शनं आहेत. ओके, त्यापैकी योग हे पूर्णपणे एक संपूर्ण फिलॉसॉफी मानली जाते, एक संपूर्ण परिपूर्ण दर्शन मानलं जातं. ओके, बर. तर हे असे जे 8 अंग सांगितलेले आहेत ना, हे काय करतात, संपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण परिपूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा ऑल राऊंड विचार केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आसन आहे म्हणजे फिजिकल फिटनेस आहे, प्राणायाम आहे म्हणजे मेंटल फिटनेस आहे, ध्यान धारणा आहे, इमोशनल फिटनेस आहे, बौद्धिक आहे. ओके, सो ह्या सगळ्या ऑल राऊंड डेव्हलपमेंट जी आहे त्याचा विचार योग मध्ये केला गेलेला आहे, अष्टांग योग मध्ये बेसिकली. ओके, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक आणि इमोशनल पातळीवरती डेव्हलपमेंट अशी अष्टांग योग केल्यामुळे
होत असते. मग आता हे योग पतंजली महामुनींनी निर्माण केला का? तर नाही. त्यांनी नवीन काही सांगितलेलं नाहीये, हे लक्षात घ्या आधी, की महर्षी पतंजली खूप ग्रेट होते. त्यांनी संपूर्ण जे योगचं वेदांमधलं ज्ञान आहे ते एकत्रित आणलं, एकत्र केलं आणि जगापुढे मांडलं. म्हणजे ते ज्ञान होतं ऑलरेडी आधीपासनं. आता आपण म्हणतो की रामायणामध्ये सुद्धा योग वसिष्ठ होतं, हो की नाही? सो रामायणामध्ये पण योग होता, है की नाही? सो योग उपनिषदांमधला, वेदांमधले जे काही विखुरलेलं ज्ञान होतं ते सगळं एकत्र केलं. मग उपनिषदांमध्ये आसनाचं जे काय काय म्हणतात त्याला डेफिनिशन आहे ते काय आहे? स्वस्वरूपे समासन्नता. स्वला जेव्हा आपण बघतो, स्वतःच्या मनाला जेव्हा आपण एक मिरर प्रमाणे समोर आपल्याला दिसतं, मिरर इमेज आपल्या मनाचा, आणि तो समान पद्धतीने समासन्नता जेव्हा आपल्याला तो दिसतो तेव्हा त्याला योग आसन असं म्हणतात. म्हणजे आसन काय करतं? आपल्याला स्वतःची म्हणजे आवृत्ती आपली समोर आपल्याला दिसते की आपण काय, कसे आहोत, काय आहोत. ओके, यू कॅन सी युअर ओन रिफ्लेक्शन इन दॅट आसन वेन यू आर डुईंग दॅट. ओके, आता बरेच उपनिषद आहेत, त्यापैकी आपल्याला इथे जे कोट केलेलं आहे ओरिजिनल जे आहे ते पहिलाचे योग हा जो शब्द आहे पहिल्या उपनिषदामध्ये, कुठल्या उपनिषदामध्ये आला असेल तर तो श्वेतर उपनिषद मध्ये आलेला आहे योग हा शब्द. ओके, somebody is unmute, please mute. नाही येणार आहे काय, एनिवे. हा, सो योग हा शब्द सुरुवातीला कुठल्या उपनिषदामध्ये मेन्शन केला गेलेला आहे तर श्वेतर उपनिषदामध्ये. परंतु कठोपनिषद मध्ये योगाची व्याख्या केली गेली. ओके, योगशास्त्राचं स्वरूप आणि योग कसा करावा हे सुरुवातीला योग म्हणजे योग म्हणजे काय हे कठोपनिषद मध्ये, कठोपनिषद हे यम आणि नचिकेत यांच्यामधलं जे संभाषण झालेलं आहे ते कठोपनिषद मध्ये आहे. आणि कठोपनिषद हे कुठल्या गोष्टीला हँडल करतं तर पुनर्जन्माच्या कॉन्सेप्टला हँडल करतं. सो कठोपनिषद मध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर देवापर्यंत पोचायचं असेल आणि तुम्हाला जर समाधी पर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे, तो म्हणजे ओंकार साधना. असं कठोपनिषदामध्ये दिलंय की एकच शब्द आहे, तो ईश्वर आहे. आणि तो ईश्वर हा कंटिन्युअसली तुम्ही जेव्हा रिपीट करता त्याचं नाव, ईश्वराचं नाव आहे ओम, असं सांगितलेलं आहे. कोणी सांगितलंय? यमानी सांगितलेलं आहे नचिकेतेला. ओके, सो कठोपनिषद मध्ये योगाची व्याख्या केली गेलेली आहे. त्यानंतर भगवद्गीता, जेव्हा प्रत्येक अध्याय, आपण भगवद्गीतेकडे वळूया, जेव्हा भगवद्गीतेमध्ये हे बंद होते सारखं, भगवद्गीतेमध्ये शेवट करतो ना जेव्हा आपण अध्यायाचा, तेव्हा तिथे काय लिहिलेलं, खालती 2 ओळी लिहिलेल्या आहे, इति श्रीमद भगवद्गीता सु उपनिषत्सु. हे बघा इथे लिहिलेलं आहे, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे. प्रत्येक अध्याय भगवद्गीतेला हा योग आहे. 18 अध्याय आहेत भगवद्गीतेमध्ये. या प्रत्येक अध्यायाचं नाव योग आहे. अर्जुन विषाद योग,
ज्ञान योग, भक्ती योग, हे 18 प्रकारचे वेगळे वेगळे योग श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असं लिहिलेलं आहे, नुसती भगवद्गीता आहे असं नाही लिहिलेलं आहे. हे भगवद्गीता आहे, हे उपनिषद आहे, ही ब्रह्मविद्या आहे, आणि हे योग शास्त्र आहे. योग कसं करावं त्याची ही शिकवण आहे. ओके. तर भगवद्गीता इज ऑल्सो 18 प्रकारचे योग. तर त्या 18 प्रकारच्या योग मध्ये 6वा अध्याय जो आहे ध्यान योग, त्या ध्यान योगामध्ये सर्व योग बद्दल सांगितलंय. योग म्हणजे आपण मेडिटेशन कसं करावं, नासाग्र दृष्टी असावी, शरीराची डावी बाजू उजवी बाजू समांतर करून घ्यावी, सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. सो 6वा अध्याय भगवद्गीतेचा हा योग, बेसिक आपलं जे आपण जे योग शिकणार आहोत त्याबद्दलचं ध्यान योग आहे त्याचं नाव. ते आपण ते त्याच्यात दिलेलं भगवद्गीतेमध्ये. ओके. त्याच्यानंतर पतंजली महामुनी जे आहेत ते 2,500 वर्षांपूर्वी होऊन गेलेले आहेत. ओके. आणि पतंजली, आता एक मिनिट मी जरा बघते, मला त्यांचं हे सापडलं तर, फोटो सापडला तर, अजून लोक येत आहेत. 1-2 मिनिटं, हा मी बघते, जर मला त्यांचा फोटो सापडला तर तुम्हाला दाखवते. पतंजली महामुनी कसं त्यांना दाखवलं जातं. ओके, हिअर वी गो. हे बघा, हे जे आहे ना, महर्षी पतंजली ना असं दाखवलं जातं. ओके. तर महर्षी पतंजली हे शेष नागाचा अवतार मानले जातात. हे जे आहे खाली ते त्यांचं शरीर हे वरती मनुष्य आणि खाली नाग असं दाखवलं जातं. ऍक्च्युली हे काय आहे, 3.5 विळखे आहेत. 3.5 विळखे म्हणजे हे कुंडलिनी जी जी आपली असते की नाही, कुंडलिनी शक्ती आहे आपल्या अंगामध्ये, प्रत्येकाच्या अंगामध्ये असते. एक मिनिट, कोणीतरी आलंय. तर हे ही जी शक्ती आहे ही आपल्या मणक्यामध्ये सुप्त पद्धतीने असते. ती प्रत्येकाच्या, प्लीज म्यूट बाबा. तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये ती असते, परंतु ती जागृत अगदी विशिष्ट लोकांमध्येच, योगींमध्येच होते. तर ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही अशी दाखवलेली आहे, कारण त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली होती. आणि त्यांची स्टोरी बरीच गमतीशीर आहे की एक आता आपण परत आपल्या ह्याच्याकडे जाऊया, पुस्तकाकडे. एक महिला, ओ नो दिस इज डिफरंट, सॉरी. हो गया इसको. ओके, जस्ट अ मिनट. दिसतंय ना पुस्तक आता. एक महिला ही तपश्चर्या करत असते आणि
तपश्चर्या करताना वर्ण वर्ण कोण जात असत बरं, विसरले मी. मग मी पुढच्या वेळेस सांगेन तुम्हाला त्यांची गोष्ट, बरं का. वर्ण कोणीतरी जात असताना तिच्या ओंजळीमध्ये एक छोटस नागाचं पिल्लू पडतं असं. आणि मग ते मोठं होऊन ते पतंजली महामुनी होतात, असं ती गोष्ट आहे. तर मी पुढच्या वेळेस कोण होतं ते सांगेन त्याची प्रॉपर गोष्ट. ओके. सो ओरिजिनली म्हणजे आता आपण जर तसं म्हणलं तर कोणी तुम्हाला विचारलं की योग निर्माण कोणी केलं किंवा ओरिजिन कुठे आहे योगाची, ओरिजिन जी आहे ती हिरण्यगर्भ. ओके. आपण म्हणजे जेव्हा जगाची उत्पत्ती झाली तर जगाची उत्पत्ती कुठनं झाली तर हिरण्यगर्भातनं जगाची उत्पत्ती झाली. हिरण्य म्हणजे सोन्याचं, गर्भ सोन्याचा गर्भ म्हणजे हिरण्यगर्भ. तर जगाची जिथून उत्पत्ती झाली तेव्हापासनं योग ऑलरेडी आपल्या संस्कृतीमध्ये होता असं मानलं जातं. तर जर प्रश्न तुम्हाला आला परीक्षेमध्ये की योगची उत्पत्ती कुणी केली, तर योगची उत्पत्ती ही हिरण्यगर्भनी केली. परंतु पहिला योगी कोण, फर्स्ट योगी कोण होता, असा जर प्रश्न आला, ते थोडं कन्फ्युजिंग आहे, हे लक्षात घ्या. पहिला योगी जो आहे आदि योगी म्हणजे शंकर. ओके. शिव पार्वती, शिवानी नंतर पार्वतीला योग सांगितला, तो शिवसंहितेमध्ये एक्सप्लेन केला गेला. शिवसंहिता हा ग्रंथ आहे जिथे शिव हे पार्वतीला योग समजून सांगतात. तर पहिला योगी जो आहे तो शिव. आणि योग कुठनं उत्पन्न झाला कोणी निर्माण केला असा जर प्रश्न आला तर तो हिरण्यगर्भ. योगाची उत्पत्ती असं कुठे लिहून ठेवलेलं आहे, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये लिहून ठेवले. याज्ञवल्क्य हे खूप मोठे ऋषी होते. याज्ञवल्क्य ऋषींनी ऋषी हे बृहदारण्यक उपनिषद मध्ये होते. त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे की योगची उत्पत्ती ही हिरण्यगर्भातून झालेली आहे. तर वेदांत दर्शन किंवा उपनिषद, वेदांचा अंत चार भाग आहेत वेदांमध्ये. त्याच्यामध्ये अंतिम भाग वेदांचा जिथे क्वेश्चन आन्सर होतं, म्हणजे जिथे आपण म्हणतो की आपण म्हणतो ना आता वर्ग संपला तर मग काही प्रश्न असतील ते विचारा असं जेव्हा टीचर सांगतात तेव्हा तेव्हा तो स्टुडंट सगळं समजून घेऊन त्याला एखादी जर गोष्ट समजली नसेल किंवा त्याची जी काय एन्क्वायरी आहे ती एन्क्वायरी तो जेव्हा त्याच्या गुरुला जवळ बसून विचारतो त्याला उपनिषद असं म्हणतात. त्यामुळे उपनिषद नेहमी गुरु शिष्याचा संवाद अशा पद्धतीने, म्हणूनच भगवद्गीतेला सुद्धा गुरु हा श्रीकृष्ण आणि अर्जुन हा शिष्य असा त्यांचा संवाद आहे, म्हणून त्याला उपनिषदची पदवी दिलेली आहे. ओके. तर मला वाटतं की आता ऑलरेडी 9 वाजत आलेले आहेत. तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट असेल, प्रश्न असेल तर विचारा. आपण